झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि अगदी सुरुवातीला जाऊयात डान्सच्या विश्वात. डान्स महाराष्ट्र डान्स या मंचावरती ताऱ्यांचा जलवा आपल्याला दिसणार आहे, कारण यावेळी या स्पर्धकांना साथ देण्यासाठी अवतरलेले आहेत काही खास तारे तारका. डीएमडीच्या मंचावर ताऱ्यांचा असा डान्स जलवा पाहायला मिळाला. स्मॉल स्क्रीनवरील हे सेलिब्रिटी डीएमडीच्या मंचावर अवतरले आणि डान्सच्या विश्वात हरखून गेले. या मंचावर आल्यावर डान्स केल्याशिवाय कोणी कसं राहू शकेल. त्यामुळे हे सेलिब्रिटी आपल्या आवडत्या स्पर्धकांना या मंचावर प्रोत्साहन देताना दिसले. नेहानं आपल्या आवडत्या स्पर्धकाला छान साथ दिली. जेव्हा पहिला दिवस होता रिहर्सलचा, तेव्हा ऑफकोर्स मी यायच्या आधी त्यालाही ते टेन्शन असेल की माझी पार्टनर कोण आहे, मलाही हे टेन्शन होतं की माझं पार्टनर कोण असेल. पण नुसतं नाव ऐकलेलं होतं, त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मी फक्त त्याला परफॉर्म करताना स्क्रीनवर फक्त बघितलेलं होतं, मला कोण आहे माहिती नव्हतं. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा मला खरंच हे म्हणायचं की तू खूप डाऊन टू अर्थ आहेस प्रतीक. आणि पहिल्याच दिवशी आमची केमिस्ट्री खूप छान जमली. पहिल्यांदा मी स्वतः नर्वस होतो. जेव्हा मला कळलं की नेहा मॅम येणार आहे, तर मी एक मिनिट नेहा मॅम करत होतो. पण नेहा मला स्वतः बोलली की मला मॅम नको बोलतो, मला नेहाच बोलव. तेव्हाच माझं असं झालं की नाही, एक खूप फ्रेंडली आहेत. आणि पहिलं असं वाटलं की मॅम एवढे मोठ्या सिरियलमध्ये लीड करत आहेत, तर मॅमला कसं वाटणार की माझ्यावर डान्स करायला पण जमणार की नाही जमणार. पण मॅमनी स्वतःच मला एवढं एक आर्टिस्ट असं एक फ्रेंडसारखं वागलेत तर ते मला खूप जास्त आवडलंय. तर उंच माझा झोका या मालिकेतील ताई काकू अर्थात शर्मिष्ठा राऊतही यावेळी डान्सिंग मूडमध्ये दिसली. हे मी परफॉर्म करायला आलेली आहे आणि माझ्या फेवरेट कंटेस्टंटला मी डान्स करून सपोर्ट करणार आहे. माझी फेवरेट कंटेस्टंट आहे की पूजा कदम. सो आम्ही दोघी जॅझ फॉर्म इथे सादर करणार आहोत आज आणि धमाल करणार आहोत. इतर सेलिब्रिटींनी आपल्या फेवरेट स्पर्धकांसह खुलून डान्स केला. मी सपोर्ट करतोय सोनियाची कलाकार अक्षता हिला. आणि अक्षता खूप चांगली डान्सर आहे. आणि जेव्हा मला पहिल्यांदा कळलं की मी अक्षताबरोबर पेअरअप झालो आहे, तेव्हा मला तिचा पहिला बघितलेला परफॉर्मन्स आठवला. आणि मला आठवलं की ती खूप जास्त एनर्जी आणि खूप जास्त डेडिकेशननी स्टेजवर परफॉर्म करते. त्यामुळे मला खूप आनंद झाला की मला तिच्याबरोबर पेअरअप होता आलं. यावेळी काही मास्टर्सला चॅनल कट्टाच्या टीमनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, कारण या शो मधील आपला आवडता स्पर्धक कोण असं विचारताच त्यांनी काहीशी अशी उत्तर दिली. आता आमचं ते सुपर 6चं कॉम्पिटिटर्स आहेत आणि माझे आवडतं तर ऑब्व्हियसली माझे टीम मेंबर्स आहेत. पण त्यांच्यापेक्षा मला असं वाटतं की पुण्यकर, ज्याला मी सुपर 18चं सिलेक्शन होत होतं तेव्हा मी पुण्यकर सर्व ऑर्गनायझरना आणि दोघी मास्टर्स ग्रँड मास्टर्स ते आम्ही सिलेक्ट करत होते. तर मला असं वाटलं पुण्यकरमध्ये काहीतरी आहे आणि मी पुण्यकरला
तेव्हापासून आत्तापर्यंत बघत आलो आहे. तर पुण्यकर कॅन बी अ स्पेशल सरप्राईज पॅकेज. ऑब्व्हियसली आवडते स्पर्धक म्हणालं तर माझेच शेवटी मी सांगणार, कारण की पुण्यकर आणि सुमेध खूप हार्डवर्किंग आहे दोघंही आणि खूप मेहनत करतात. पुण्यकर तर एखादा चॅलेंज स्वीकारलं तर कुठच्याही स्केलला तो मागे पडत नाही. खूप फिजिकली, मेंटली आणि बाय हार्ट इन्व्हॉल्व होऊन करतो. आणि सुमेध ऑलवेज लविंग स्वीट बॉय आहे. खूप हार्डवर्क करायचा प्रयत्न असतो त्याचा आणि तो ऑलवेज स्टेजवर येतो तेव्हा लोक त्याच्या प्रेमातच पडतात. एवढे आठवडे झाले माझ्याबरोबर, म्हणजे बरेच लोक डान्स करून झाले आणि माझ्या कॉम्पिटिशनला मला वाटतं की पुण्यकर हा जास्त स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर आहे. म्हणजे मी माझ्यापेक्षा, म्हणजे मी ज्या स्टाईल्स करतो बऱ्यापैकी तो त्याच स्टाईल करतो, त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या कॉम्पिटिशनला पुण्यकर हा आहे. तर दुसरीकडे यावेळी ग्रँडमास्टर उर्मिला मातोंडकरनंही स्पर्धकांसह ताल धरला. एकूणच आता ही स्पर्धा अधिकच टफ होते. आणि मास्टर्स, ग्रँड मास्टर्सच्या साथीनं स्मॉल स्क्रीनवरील सेलिब्रिटीही या स्पर्धकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.